आजचा $1चा रेट आहे 96 रुपीज. म्हणजे विचार करा, जर आपल्याला आपल्या देशाच्या बाहेरून एखादी वस्तू विकत घ्यायची असेल ना, तर आपल्याला त्यांना डॉलरमध्ये पेमेंट करावा लागतो. आणि जर तो डॉलर आपल्याला हवा असेल त्यांना पेमेंट करण्यासाठी, तर आपल्या देशातले 96 रुपीज आपल्याला पे करावे लागतील त्या एका डॉलरला मिळवण्यासाठी. इतकी खराब अर्थव्यवस्था आपल्या देशाची झालेली आहे. आणि जर हा आकडा 100च्या पार जरी झाला तरी आपल्याला काही नवल वाटायची गरज नाही आहे, कारण की आपला जो रुपया आहे ती पूर्ण एशिया खंडातली सर्वात वर्स्ट परफॉर्मन्स करन्सी झालेली आहे. बरं, जर एवढा मोठा इकॉनॉमिक क्रायसिस आपल्या देशामध्ये जर आलेला आहे, तर याच्यावर गव्हर्नमेंटने काही सोल्युशन काढलंय का? काढले ना. काय माहिती का, तुम्ही सामान्य माणसाने लक्षात ठेवा की पुढच्या एका वर्षासाठी ना पेट्रोल जरा कमी वापरा. आणि सर्वात महत्त्वाचं, सोनं वगैरे अजिबात विकत घेऊ नका का. बरं, त्याच्याहून काय महत्त्वाचं माहिती आहे की फॉरेन ट्रिपला फिरायला वगैरे जाताना तुम्ही अजिबात जाऊ नका, खूप डॉलर खर्च होतात. म्हणजे सगळे सोल्युशन सामान्य जनतेवर लादले गव्हर्नमेंटनी की तुम्ही फॉलो करा हे सगळं, आम्ही काही करणार नाही. पण मला एक गोष्ट सांगा, जर आपल्या देशाची परिस्थिती खूप वाईट आहे तर तिला सुधारण्याची जबाबदारी फक्त सामान्य जनतेची आहे का? कारण की जेव्हा आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असते, आपल्या देशामध्ये GDP वाढत असतो, तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच स्वतः काय करता, न्यूज चॅनलमध्ये येऊन ओढून ओढून सांगता ना की बघा आमच्या गव्हर्नमेंटमुळे आपल्या देशाचा GDP वाढलेला आहे. पण जेव्हा डॉलरचा भाव वाढतो आणि रुपया घसरतो, अशा संकटाच्या वेळी तुम्ही फक्त जनतेला उपदेश का देता हो? त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डॉलरचा भाव का वाढतोय, रुपया का घसरतोय, याच्या सर्वांमागे काय इकॉनॉमिक्स असतं. आणि आपण फक्त प्रॉब्लेम नाही तर 3 असे सोल्युशन सुद्धा डिस्कस करणार आहोत, जे गव्हर्नमेंटने फॉलो केले तर कदाचित आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती जी बिघडलेली आहे ती सुधारायला मदत होईल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जो घसरलेला रुपया आहे तो रिकवर व्हायला सुरुवात होईल. चला आता आपण देशाचा सर्वात पहिला प्रॉब्लेम डिस्कस करूया. पहिला प्रॉब्लेम काय की रुपयाचा भाव कमी होतोय आणि डॉलरचा भाव वाढतोय. पण हे असं का होतं? त्याला 3 प्रमुख कारण आहेत. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते आहे ट्रेड डेफिसिट. एकदम सिंपल भाषेत सांगतो, समजा तुमचा महिन्याला पगार 50,000 आहे, पण तुमचा खर्च 1 लाख असेल तर तुमचा अख्खा बजेट कोलमडणार ना. आपल्या देशाचं पण तेच होतं. बघा कसं सांगतो, जेव्हा आपला देश बाहेरच्या देशामध्ये प्रोडक्ट पाठवतो ना विकायला, तेव्हा त्याला एक्सपोर्ट म्हणतात. तेव्हा आपल्याला संधी असते की आपण डॉलरमध्ये पैसे कमवू. आणि जेव्हा डॉलर आपल्या देशात येतात ना, तेव्हा आपला रुपया वाढायला सुरुवात होते आणि डॉलर घसरायला सुरुवात होते. पण या उलट आपण उलटच करतो की आपला देश बाहेरच्या देशामधून जास्त प्रोडक्ट विकत घेतो, त्याला इम्पोर्ट म्हणतात. आणि जेव्हा आपण बाहेरच्या देशातून प्रोडक्ट विकत घेतोय तेव्हा आपल्याला त्यांना काहीतरी पेमेंट करावं लागेल ना, तो डॉलरमध्ये करायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला डॉलर लागतात पे करण्यासाठी. मग आपण डॉलरचा भाव वाढवायला सुरुवात करतो आणि आपला रुपया घसरतो. म्हणजे जेव्हा आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू तेव्हा आपल्या देशाचा रुपया वाढेल, डॉलर कमी होईल. पण या उलट आपण उलट करतोय ना की आपण इम्पोर्ट जास्त करतोय. आणि हेच कारण आहे ज्याच्यामुळे आपला रुपया घसरत जातोय आणि डॉलरचा भाव वाढत जातोय. आणि याचमुळे गव्हर्नमेंट आपल्याला काय सांगते की पेट्रोलचा वापर थोडा कमी करा, एका वर्षामध्ये गोल्ड विकत घेऊ नका. असं का सांगते माहितीये का? कारण की पेट्रोल ज्याच्यापासून बनतं ते क्रूड ऑइल असतं. ती क्रूड ऑइल 85% क्रूड ऑइल आपल्या देशात जे येतं ना, ते आपण बाहेरच्या देशातून विकत आणतो आणि त्याच्या बदले आपण त्यांना डॉलर पे करतो. आणि आपल्या देशात जे सोनं येतं 90% सोनं आपण बाहेरच्या देशातून आणतो आणि त्याला पे करण्यासाठी आपण डॉलरचा वापर करतो. आणि ह्याच्यामुळे सगळं काय होतंय की डॉलरचा भाव वाढतोय आणि रुपया घसरतोय. आणि हेच कारण आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सांगतंय की ॲटलिस्ट एका वर्षासाठी गोल्ड विकत घेऊ नका आणि पेट्रोलचा वापर थोडा कमी करा. तर चला आता दुसरं महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो, ते आहे फॉरेन कॅपिटल आउटफ्लो. नाव जरा मोठं वाटतंय पण समजायला एकदम सोपं आहे. समजा की अमेरिकेची एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला आपल्या देशामध्ये एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये, बॉन्डमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये 10,000 कोटी इन्व्हेस्ट करायचे असतील, तर अमेरिकाची ती कंपनी काय करेल, अरे 10,000 कोटी रुपये पाहिजे ना, मग ते तिकडचे डॉलर विकतील आणि त्याच्या बदली रुपये विकत घेतील. समजतंय? त्याच्यामुळे आपल्या रुपयाचा भाव वाढेल आणि डॉलरचा भाव कमी होईल. पण समजा अमेरिकाची जी बँक आहे, त्यांची जी रिझर्व्ह बँक आहे, फेडरल रिझर्व्ह बँक, त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टरला सांगितलं की हे जे 10,000 कोटी आहेत ना, ते तुम्ही फॉरेनमध्ये काय इन्व्हेस्ट करता, तुम्हाला आम्ही आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट केलात तर चांगले इंटरेस्ट रेट देऊ. आणि जर त्या इन्व्हेस्टरला वाटतंय की आपण बाहेरच्या देशामध्ये पैसे गुंतवून रिस्क घेण्यापेक्षा आपल्या देशामध्ये आपली बँक चांगला इंटरेस्ट रेट देते, तर आपण बाहेरच्या देशात कशाला इन्व्हेस्टमेंट करूया. मग ही कंपनी काय करते, जे शेअर्स, बॉन्ड्स किंवा स्टार्टअपमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत अमेरिकन कंपनीने,
ती त्या देशातून म्हणजे आपल्या देशातून काढायला सुरुवात करते. म्हणजे आता हे 10,000 कोटी ते फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या देशातून काढणार आणि त्यांच्या देशात घेऊन जाणार. आणि हे करण्यासाठी त्यांना पुन्हा डॉलरच लागणार आहे, कारण की त्यांना रुपये मिळणार, ते रुपयाला कन्वर्ट करणार डॉलरमध्ये, त्याच्यामुळे डॉलरचा भाव वाढणार आणि रुपया घसरणार. आणि हेच सर्वात महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे डॉलरचा भाव वाढतोय. आणि ह्याच कन्सेप्टला म्हटलं जातं फॉरेन कॅपिटल आउटफ्लो. तर चला आता आपण तिसरं महत्त्वाचं कारण बघूया. त्याचं नाव आहे इम्पॉसिबल ट्रिनिटी. नाव थोडं समजायला अवघड आहे, पण एकदम सोपं करून सांगतो. समजा जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता, तेव्हा ते रेस्टॉरंट तुम्हाला बेस्ट आणि टेस्ट चांगली क्वालिटीचं देईल, तुम्हाला फास्ट सर्व्हिस देईल आणि ती पण लोअर प्राइसमध्ये देईल. या तिन्ही गोष्टी एकत्र मिळणं पॉसिबल आहे का? इम्पॉसिबल आहे ना. आपल्या इकॉनॉमीमध्ये सुद्धा असंच घडून येत. म्हणजे नक्की इकॉनॉमीमध्ये काय होतं माहितीये का, की जी देशाच्या इकॉनॉमीवर नजर ठेवून असते आपल्या देशाची सेंट्रल बँक, त्या सेंट्रल बँकला कुठल्या तरी अशा 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या एकत्र साधणं फार कठीण जातं. आता आपण त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत त्या नीट पाहूया. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट आहे फ्री कॅपिटल फ्लो. म्हणजे भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टरने पाहिजे तेव्हा पैसे गुंतवले पाहिजे आणि गुंतवलेले पैसे त्यांनी काढून नेले पाहिजे अशी त्यांना मोकळीक देणे. दुसरं फिक्स एक्सचेंज रेट. म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण काही रुपये त्यांना देतो त्याची जी पातळी आहे ती एकाच लेवलला फिक्स करणे. तिसरी आहे इंडिपेंडेंट मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे काय, आपल्या देशाची जी पण सेंट्रल बँक आहे RBI, त्यांना इंटरेस्ट रेट भारताच्या फायद्यासाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे डिसाईड करण्याचं स्वातंत्र्य देणं. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी एकाच टायमाला आपल्या देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटला जमणार नाहीयेत. त्यामुळे खरी गंमत आता इथेच आहे, कारण की आपल्या देशाच्या गव्हर्नमेंटला आता तिघांपैकी कुठल्याही 2 गोष्टीवर कंट्रोल करता येईल, त्याच्यामधली एक गोष्ट तरी सोडावीच लागणार आहे. आणि हेच काम आपल्या देशाच्या 1991च्या गव्हर्नमेंटने केलं, की जेव्हा आपण LPG पॉलिसी अडॉप्ट केली तेव्हा त्याच्यामध्ये फ्री कॅपिटल फ्लो आणि इंडिपेंडेंट मॉनिटरी पॉलिसी या 2 गोष्टी आपण आपल्या देशामध्ये लागू केल्या. आणि जी तिसरी महत्वाची गोष्ट होती फिक्स एक्सचेंज रेट, ती आपण अडॉप्ट नाही केली. त्याच्यामुळेच आपल्या देशामध्ये जेव्हा पण आपण वस्तू बाहेरच्या देशातून विकत घेतो तेव्हा तो जो डॉलर पे करतो त्या डॉलरचा भाव कधी वाढतो तर कधी कमी होतो ह्याच कारणामुळे. तर चला आता ही गोष्ट मी तुम्हाला जरा उदाहरण देऊन सांगतो. समजा आपल्या देशामध्ये जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत ते घाबरले आणि त्यांनी ठरवलं की चला आता भारतामध्ये जे पैसे गुंतवले ते देशातून काढून आपल्या देशात परत नेऊया, तर पुन्हा आपल्याला डॉलर त्यांना द्यावे लागतील. त्यामुळे डॉलरचा भाव वाढेल आणि रुपया आपणच कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे ह्या आता प्रॉब्लेमवर RBIने जर सोल्युशन काढायचं ठरवलं तर RBIकडे फक्त 2च ऑप्शन अवेलेबल आहेत. पहिलं, इतक्या वर्षापासून RBIकडे जो पण डॉलरचा साठा जमा झाला असेल ते डॉलर्स RBI विकेल आणि रुपयाला वाचवण्याचा प्रयत्न करेल. पण एवढा मोठा डिसिजन RBI लवकर घेणार नाही. मग दुसरा पर्याय काय आहे, एक तर RBI बघेल की डॉलरचा मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय कसा आहे त्याप्रमाणेच डॉलरचा एक्सचेंज रेट डिसाईड करायला मोकळीक देईल. आणि याच कारणामुळे RBI कधीच जो रुपयाचा दर आहे तो फिक्स करू शकत नाही. आणि जर RBIने ठरवलं की रेट फिक्स करूया तर मग इन्व्हेस्टमेंटवर कंट्रोल आणावं लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की RBIला जे फ्रीडम आहे देशाच्या आर्थिक परिस्थितीनुसार इंटरेस्ट रेट डिसाईड करायचं ते फ्रीडम सुद्धा गमावं लागेल. आणि याच कन्सेप्टला म्हटलं जातं द इम्पॉसिबल ट्रिनिटी. म्हणजेच या गोष्टीचा अर्थ झाला यू कॅन चूज एनी 2 बट नेव्हर ऑल 3. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही न्यूजमध्ये ऐकताय की रुपया घसरतोय तेव्हा त्या गोष्टी मागे नेहमी गव्हर्नमेंट किंवा RBIचा फेलियर नसतो, तर तो ग्लोबल कॅपिटल फ्लो, इंटरेस्ट रेट आणि इम्पॉसिबल ट्रिनिटी या गोष्टींचा सुद्धा किंवा या इकॉनॉमिक रूल्सचा सुद्धा परिणाम असतो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ह्या 3 प्रॉब्लेमवर जरा नीट फोकस केला तर सोल्युशन मिळेल. पण गव्हर्नमेंट ह्याच्या उलट जनतेलाच काय सांगते, 4 गोष्टी करू नका, की पेट्रोल कमी वापरा, सोनं विकत घेऊ नका एका वर्षामध्ये, फॉरेन ट्रिपला फिरायला जाऊ नका आणि वर्क फ्रॉम होम करा. मग जर देशामध्ये प्रॉब्लेम आहे तर सगळ्या अपेक्षा तुम्ही जनतेकडूनच का ठेवता? म्हणजे जनतेला सांगायचं तुम्ही कारपुलिंग करा आणि पेट्रोलला सेव्ह करा आणि ह्यांचे आमदार, खासदार, पार जिल्हा प्रमुख 30 गाड्या घेऊन फिरणार, यांना जिथे जायचे तिथे प्रायव्हेट जेट घेऊन जाणार आणि बिंदास पेट्रोल वेस्ट करणार. अरे ही तर हिपोक्रेसी झाली ना. जर मला सांगा, एक आपला जो देश आहे तो एक कुटुंब आहे, बरोबर, आणि त्या कुटुंबामध्ये जर एखादा प्रॉब्लेम आलेला आहे तर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची जी सुरुवात आहे ती घराच्या प्रमुखानेच केली पाहिजे ना. म्हणजे सुरुवात गव्हर्नमेंट पासूनच झाली पाहिजे. गव्हर्नमेंट जेव्हा सगळे जे नियम तयार करेल आणि स्वतः फॉलो करायला सुरुवात करेल तेव्हा जाऊन जनता हे सर्व जे रूल आहेत ते फॉलो करायला लागेल ना. तर चला आता प्रॉब्लेमवर डिस्कस करून काहीच अर्थ नाहीये. आता मी तुम्हाला असे 3 महत्वाचे सोल्युशन सांगणार आहे. जर ते गव्हर्नमेंटने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इम्प्लिमेंट केले तर कदाचित डॉलरचा भाव पडेल आणि रुपया वरती यायला सुरुवात होऊ शकते. त्यातला पहिला जो उपाय आहे तो आहे, तुम्ही काय बोलता की बाबांनो अजिबात गाड्या वापरू नका, पेट्रोल वाचवा. ठीक आहे, आम्ही नाही गाड्या वापरत, पण
पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगले करा ना. ते नाही तुम्ही करत. तुम्हाला माहिती आहे जपान किंवा सिंगापूरमधली जी श्रीमंत लोक आहेत ना, ती तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्त करतात. रेल्वे आणि बसेस त्यांच्या इतक्या चांगल्या आहेत की ते जास्त ते प्रिफर करतात. आणि त्यांच्याकडे मेट्रोची सुद्धा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे तिकडची सिस्टम इतकी जबरदस्त आहे. तिकडे श्रीमंत व्यक्ती कुठलाही गाडी काढायला स्वतःची बघतच नाही. या उलट आपल्या देशामध्ये जर तुम्ही मुंबई पुण्यामध्ये आलात तर प्रत्येकजण आपापली गाडी काढतो, ट्रॅफिक वाढते. का? कारण की बस सुद्धा टायमावर मिळत नाही ना. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये कुठल्याही मेट्रोची लास्ट माईलची कनेक्टिव्हिटी नाहीये. याच्या विरुद्ध आपण अजून काय केलं पाहिजे की जेवढ्या पण बसेस आहेत त्या इलेक्ट्रिकल बस आपल्या रस्त्यावर धावल्या पाहिजे. खड्डे जे आहेत रस्त्याचे ते कमी केले पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल, इंधन जास्त वाचेल. हे सगळे सोल्युशन जर आपण नीट इम्प्लिमेंट केले तर कदाचित आपल्याला जास्त पेट्रोलच नाही लागणार आहे. दुसरं सोल्युशन आहे की तुम्ही टुरिझम सोपं करा ना. म्हणजे तुम्ही काय बोलताय की फॉरेनच्या देशामध्ये तुम्ही जाऊ नका ट्रिपला. ठीक आहे, नाही जाणार, पण आपल्या देशामध्ये जर लक्षद्वीपला जायचं असेल ना तर 100 परवानग्या लागतात. तुम्ही साधी कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे बुक करा, 2-2 महिने वेटिंगवर असते. म्हणजे मॉरिशसला जाणं खूप सोपं आहे, पण तेच लक्षद्वीप आणि कोकणाची ट्रेन भेटणं फार मुश्किल आहे. म्हणजे इतके मोठे प्रॉब्लेम जर पटकन सॉल्व्ह केले तर आपल्या देशातले कशाला कोण व्यक्ती बाहेरच्या देशामध्ये फिरायला जातील. आपल्या देशातले जेवढे पण टुरिस्टचे स्पॉट आहेत ते एक्सप्लोर करतील. म्हणजे आपल्यापच आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच खर्च होईल, डॉलरची रिक्वायरमेंट आपल्याप कमी होईल. आता तिसरं सोल्युशन ते काय आहे की बॅनरबाजी बंद करा. तुम्ही नाक्यावर, गल्लीमध्ये किंवा कुठेतरी अशा ठिकाणी भावी आमदार, भावी नगरसेवक, दादाचा वाढदिवस, अरे हे असे बॅनर जेव्हा इलिगल बॅनर तुम्ही लावता त्याने तुम्हाला माहिती आहे, ते जे बॅनर बनतात ना ते बॅनर PVC ने बनतात. आणि हा जो PVC आहे हा एक पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटली जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कितीतरी असे करोडो बॅनर रोज लावले जातात आणि त्याच्यासाठी पेट्रोलियम प्रोडक्टचा यूज केला जातो. म्हणजे जर आपण हे बॅनर लावणं बंद केलं तर लाखो करोड रुपये जे पेट्रोलला जातात आपले ते वाचतील आणि डॉलर सुद्धा आपल्याला लागणार नाही आहेत. तर हे होते ते 3 सोल्युशन. जर ते आपल्या देशामध्ये आपण लगेच इम्प्लिमेंट केले, आणि ते करू पण शकतो, सोपे आहेत करणं, जर केले तर कदाचित आपला जो घसरलेला रुपया आहे तो वाढायला सुरुवात होईल. पण रुपया वाढवणं हा काय एका व्यक्तीचं काम नाहीये. संपूर्ण जनता आणि गव्हर्नमेंट या दोघांनी मिळून रुपयाला पूर्णपणे वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला तर वाटतं की याची जी सुरुवात आहे ती सर्वात अगोदर गव्हर्नमेंटनेच केली पाहिजे, मग जनतेने सुरू केलं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं की आपल्या देशाची ही बिघडलेली अर्थव्यवस्था आहे, हिला सुधारण्यासाठी अजून काय काय उपाय असू शकतात? आणि हे गव्हर्नमेंटने जे लोकांना किंवा जनतेला उपदेश दिला आहे हा एक चांगला सोल्युशन आहे की गव्हर्नमेंटने जस्ट एक गेम खेळला आहे? त्यांची जी जबाबदारी आहे ती झटकण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जागरूक नागरिकाला तुम्ही शेअर करा. कारण की जेव्हा जनता प्रश्न विचारते ना तेव्हाच व्यवस्था बदलते. बाकी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.